नमस्कार, मी स्वाती फडणस। आणखीन ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की शिवलिंगवरती आपण 26 फरवरीला, कारण महाशिवरात्री येते, तर काय काय अर्पण करू शकतो, काय काय चढवू शकतो, ज्याकडून आपल्या लाईफमध्ये आपल्या भरपूर साऱ्या प्रॉब्लेम्सचा जो आहे तो आपल्याला सोल्युशन मिळेल किंवा लाईफमध्ये आपल्याला फायदा ठरू शकतो। तर ह्या व्हिडिओमध्ये मी 3 पार्टमध्ये आपल्याला हे सांगणार आहे, ज्याकडून तुम्हाला सुद्धा ही गोष्ट इझी होईल की तुम्हाला काय शिवलिंगवरती अर्पण करायला हवं। तर पहिल्या पार्टमध्ये आपण बोलूया की सगळ्यांसाठी जे लाभकारक आहे ते पदार्थ कोणते आहेत। दुसऱ्या पार्टमध्ये आपण बोलूया जे काही स्पेसिफिक तुमच्या डिझायर्स असतील लाईफमध्ये, जसं की घर हवं आहे किंवा गाडी हवी आहे किंवा काही इश्यूज चालत असतील, जसं की एन्झायटी इश्यू आहेत किंवा मेंटल स्ट्रेस आहे, हेल्थ इश्यू आहेत, तर असे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते प्रॉब्लेम स्पेसिफिक जे आहे ते आपण काय अर्पण करू शकतो। आणि तिसरं जी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण खूप सारे लोक ह्याला म्हणतात ना की लक्ष देत नाही, ती आहे की शिवलिंगवरती कोणती गोष्ट चढवू नये। तर लास्ट पार्टमध्ये आपण हेही बोलूया की शिवलिंगवरती कधीही कोणती गोष्ट अर्पण करू नये। तर चला सुरुवात करूया की काय काय आपण अर्पण करू शकतो। तर सगळ्यात पहिले येतं गंगाजल। तर गंगाजल जे आहे ते आपल्याला माहितीच आहे, खूप शुद्ध असतं, त्याची क्वालिटी मला तुम्हाला काही नवीन सांगायची गरज नाही आहे। तर गंगाजल आपण शिवलिंगवरती चढवायचे कारण हे असतात की आपले कर्म काय खूप चांगले नसतात, आपण खूप सारे कर्म असे केलेले असतात नोईंगली किंवा अननोईंगली, जे बॅड कर्म ह्याच्यामध्ये आपण काउंट करतो। तर ते कर्म बंधनहून मुक्तीसाठी किंवा ते कर्म चांगले करण्यासाठी आणखीन देवाकडे एक प्रार्थना की जे काही मी कर्म केलेले आहे, जे काही वाईट कर्म माझ्याकडनं झालेले आहे, त्यांनी मला सुटका मिळेल किंवा त्यांनी मला तुमची माफी मिळेल, ह्याच्यासाठी आपण गंगाजलचा यूज करतो। त्याच्यानंतर येतं दूध। दूध हे आपण शिवलिंगावरती चढवणे हे आपल्या हेल्थचे जे काही इश्यूज असतील त्याच्यासाठी फारच लाभदायक असतं। त्याच्यानंतर आहे तूप। तूप म्हणजे की शुद्ध तूप, शुद्ध गाईचं जे तूप असतं ते टाकणं पण शिवलिंगवरती खूप चांगलं मानलं जातं। आपल्या लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येत असतात की काही कामं अशी असतात जे आपण करत असतो आणि मधनंच काहीतरी प्रॉब्लेम येते, किंवा काही लोक असे असतात ज्यांच्या लाईफमध्ये कोणतीही कामं कधी स्मूथ होत नाही, नेहमी काही ना काही अडथळे येतच असतात, काही ना काही प्रॉब्लेम्स जे येत असतात, होता होता काम होत नाही, अशा सगळ्या प्रॉब्लेम्स जे आहेत ते आपल्या लाईफमध्ये येत असतात। तर त्याच्यासाठी शुद्ध तूप हे शिवलिंगावरती अर्पण करणं हे फारच चांगलं ठरतं। त्याच्यानंतर आपण बोलूया शुगर केन ज्यूस, म्हणजे की ऊसाचा रस। ऊसाचा रस हा, कारण ह्याच्यामध्ये एक गोड अशी क्वालिटी असते, तर हा खूप चांगला मानला जातो शिवलिंगवरती अर्पण करण्याचा। ज्यांच्या रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम येत असतील किंवा रोमॅन्टिक रिलेशनशिप्समध्ये खूप भांडणं होत असतील, स्पाऊस बरोबर काही इश्यू चालत असतील, तर त्या सगळ्या लोकांसाठी हा एक फायदेशीर उपाय आहे। तर इथं बेलपत्र। बेलपत्र शिवलिंगवरती चढवलं जातं हे आपण सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्यांनी काय होतं, तर पुन्हा हे सगळ्यात चांगलं काय म्हणतात आपल्यासाठी एक ऑप्शन आहे की आपले जितकेही पापकर्म आहे त्याची माफी मागण्यासाठी। आणखीन काही लोकांना मोक्ष हवं असतं, तर मोक्षची प्राप्ती होय ही देवाकडे अशी इच्छा ठेवण्यासाठी सुद्धा बेलपत्र हा एक चांगला उपाय आहे। त्याच्यानंतर आहे कर्ड, म्हणजे की दही। तर दही शिवलिंगावरती चढवल्याने आपल्याला एक गुड लक जे आहे ते मिळतं। आपले जे काही बॅड फॉर्च्यून आहेत किंवा आपल्याबरोबर जे काही वाईट होतं आहे ते आपण कमी करू शकतो, त्याचा हा एक चांगला उपाय आहे। त्याच्यानंतर आहे लाल किंवा पांढरी फुलं। तर शिवलिंगावरती लाल किंवा पांढरी फुलं हे अर्पण करण्याने आपल्या लाईफमध्ये जे आहे ते आपण म्हणतो ना की एक हॅपीनेस, काहीदा घरामध्ये थोडं टेन्शनचं माहोल असतं, आणखीन लोकांचं एक दुसऱ्याशी थोडं बोलणं नसतं, तर ती एक जे आपण म्हणतो ना सुख लाईफमध्ये हवं असतं, ते सुख मिळावं त्याच्यासाठी आपण हे लाल आणखीन पांढरे फूल जे आहे ते अर्पण करू शकतो। त्याच्यानंतर आहे चंदन। तर चंदनाचं हे आपण पेस्ट बनवू शकतो किंवा चंदन फ्रेग्रन्सचं आपण पाणी चढवू शकतो किंवा अत्तर चढवू शकतो। कोणतीही सुगंधी वस्तू जी आहे पण ती चंदनाची असली पाहिजे, ती आपण चढवू शकतो शिवलिंगावरती। तर ते कशासाठी असतं, तर आपल्या लाईफमध्ये पीस मिळो, शांती मिळो, लाईफमध्ये कामनेस असो, कारण काहीदा काय असतं की खूप सारे लोक खूप ॲग्रेसिव्ह असतात, तर तो ॲग्रेशन कमी करण्यासाठी आपल्याला लाईफमध्ये कामनेसची सुद्धा तेवढीच गरज असते। तर त्या कामनेससाठी जे आहे ते आपण हे कोणत्याही सुगंधचं, चंदनच्या स्पेशली, ते आपण शिवलिंगावरती अर्पण करू शकतो। आता पुढे वाढूया आपल्या दुसऱ्या पार्टकडे। आतापर्यंत जे काही मी सांगितलं त्याच्यासाठी काही जास्ती बघायची गरज नाही, तुमच्याकडे जे काही अवेलेबिलिटी असेल ते तुम्ही जाऊन शिवलिंगावरती 26 फरवरीला नक्कीच अर्पण करू शकता। आता जे सेकंड पार्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते आहे डिझायर स्पेसिफिक। सो इन केस आपल्या काही डिझायर्स असतील आणखीन ते आपल्याला पाहिजे असेल की ते पूर्ण व्हावे, तर आपण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या शिवलिंगावरती अर्पण करू शकतो।
तर सगळ्यात पहिले आपल्याला खूप जास्ती निगेटिव्ह एनर्जी किंवा नजर लागते, ह्या गोष्टींचा भरपूर लोकांना भरपूर प्रॉब्लेम असतो. तर त्यासाठी किंवा तो असं वाटत जरी असेल की आपल्याला हा प्रॉब्लेम आहे, कोणाची नजर लागलेली आहे किंवा निगेटिव्ह एनर्जी खूप जास्ती आहेत आपल्या आसपास, तर त्याच्यासाठी तुम्ही काळे तीळ जे आहे ते तुम्ही शिवलिंगावरती चढवू शकता. त्याच्यानंतर येतं की जर आपल्याकडे खूप कर्ज झालेला असेल आणि तो खूप काही आपण मेहनत करतोय तरी काही उतरत नसेल, तर आपण हिरव्या मूगची डाळ येते ती आपण डाळ जे आहे ते शिवलिंगावरती अर्पण करू शकतो. पुढे बोलूया, जर कोणाला बाळ होत नसेल, आणखीन त्यांना बाळाची इच्छा असेल पण मे बी काही प्रॉब्लेम्स असतील, तर त्याच्यासाठी आपल्याला शिवाची जर ब्लेसिंग्स हवी असेल तर आपण शिवलिंगावरती गहू हे अर्पण नक्की करा, फायदा होईल. त्याच्यानंतर कोणाला जर खूप आजार असेल किंवा खूप लंब्या टाईमपासून काही लोकांचे आजार असतात, त्याच्यामध्ये खूप त्रास होत असतात, तो आजार पण अगदी जाईल हे तर मी नक्कीच नाही म्हणणार, पण त्या आजाराहून थोडासा त्रास आपला कमी व्हावा किंवा आजार पण कमी व्हावं. जर कोणी आजारी नसेल, आणखी असं वाटत असेल की काही होण्याची शक्यता आहे, तर त्यांनी चण्याची डाळ ही जी आहे ही शिवलिंगावरती अर्पण करावी, जेणेकरून त्यांना फायदा नक्कीच होईल. त्याच्यानंतर दुधामध्ये थोडीशी साखर ही जर आपण मिळवली आणि ते आपण शिवलिंगावरती अर्पण केलं तर आपली बुद्धी खूप शार्प होते. ज्यांच्याही घरात स्टुडंट असतील किंवा शिकणारी पोरं आहे त्यांनी त्या पोरांकडनं हा उपाय नक्की करावा. त्याच्यानंतर येतं हनी म्हणजे की मध. तर मध जर आपण शिवलिंगावरती अर्पण केलं तर प्रॉस्पेरिटीसाठी पण ते असतं, चांगल्या प्रॉस्पेरिटीसाठी असतं. त्याच्या व्यतिरिक्त जर कोणाला टीबी झालेला आहे तर त्या लोकांसाठी पण हा एक चांगला उपाय आहे, त्यांना त्यांनी राहत मिळेल. जर कोणी बघत असेल की त्याला नवीन गाडी घ्यायची आहे, आणखीन इच्छा असेल की लवकरात लवकर गाडी जी आहे ही घरी यावी, तर त्यांनी जास्मिनची फुलं ही शिवलिंगावरती अर्पण करावी. तर हे झालं की आपण शिवलिंगावरती काय काय अर्पण करू शकतो. ठीक आहे, आता तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला डिझायर स्पेसिफिक हवं असेल किंवा जनरल हवं असेल, तुम्ही कोणतीही गोष्ट जी आहे सिलेक्ट करू शकता. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की सांगितलेल्या गोष्टींमधनं खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मला अर्पण करायच्या आहेत, तर मग त्याच्यासाठी मी तुम्हाला एक सोल्युशन हे देईन की तुम्ही पंचामृत अर्पण करा. पंचामृतमध्ये काय होतं की खूप साऱ्या गोष्टी बरोबरीने येऊन जातात. फक्त एक लक्षात घ्या की जेव्हा जर तुम्ही पंचामृत अर्पण करता आहात शिवलिंगावरती, तर पंचामृतानंतर पाणी हे नक्की अर्पित करा. फक्त पंचामृत अर्पित करून आणि ते शिवलिंगाला तसंच सोडू नका. पुढचे येणारे नक्कीच पाणी अर्पित करतील किंवा गंगाजल अर्पित करतील, पण कारण तुम्ही पंचामृत हे टाकलेलं आहे शिवलिंगावरती, तर तुम्ही पाणीनी ते शिवलिंग जे आहे ते आपण म्हणतो ना पंचामृत स्नानानंतर एक शुद्ध स्नान पण असतं, तर ते करणं हे गरजेचं आहे. तर जर तुम्ही पंचामृत अर्पित करता आहात तर ही फक्त गोष्ट लक्षात घ्या. आता पुढे वाढूया आपल्या तिसऱ्या पार्टकडे, जिथे मी तुम्हाला हे सांगणार आहे की कोणकोणची गोष्ट जी आहे ती अर्पण शिवलिंगला करू नये. तर चला सुरू करूया. तर कुंकू, आता ते हळदी कुंकू हे शिवलिंगवरती का चढवलं जात नाही त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यातच सांगते. तर शिव जे आहेत ते एक तपस्वी आहे, ते तेवढे सांसारिक नाही आहे आणि त्यांनी सांसारिक ज्या काही वृत्ती आहेत त्यांनी स्वतःला लांब केलेला आहे. जेव्हा की हळदी कुंकू हे थोडं जास्ती संसार, त्याच्यानंतर प्रजनन ह्या गोष्टींशी जास्ती कनेक्टेड असतं. जे शिवचे जे आपण म्हणतो ना की एक ट्रेट्स आहेत, शिवचे जे गुण आहेत त्याला तेवढं मॅच करत नाही. त्यामुळे शिवावरती कधीही हळदी आणि कुंकू ह्या दोन गोष्टी चढवल्या जात नाही. त्याच्यानंतर येतं बेलपत्र. तर बेलपत्र हे चढवणं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की शिवलिंगावरती खूप चांगलं असतं आणि आपण श्रावण म्हणा किंवा शिवाशी रिलेटेड कोणताही दिवस म्हणा, सोमवारी सुद्धा काही लोक बेलपत्र चढवतात. पण हे लक्ष द्या की कधीही बेलपत्र जर कुठं तुटलेलं आहे किंवा कटलेलं आहे तर तसं बेलपत्र जे आहे ते शिवलिंगावरती नका चढवू. जनरली हे मानलं जातं की 3 पत्ते जे आहेत ते एक साथ जुळलेले असते, तर ते चढवायला पाहिजे किंवा 3, 11, 21 असे सुद्धा आपण जुडी बनवून आणि चढवू शकतो. पण जर तो पत्ता कटलेला आहे किंवा कुठं भोग झालेला आहे
तर तो खंडित मानला जातो आणि म्हणून तसलं बेलपत्र जे आहे ते तुम्ही त्याच्यावरती अर्पण नका करू कधीही. त्याच्यानंतर येतं की आपण शिवलिंगावरती गंगाजल चढवतो, पाण्याचा अभिषेक करतो किंवा पंचामृत, दही हे सगळं चढवतो. पण कधीही कोणतीही वस्तू हे कास्याच्या भांड्यामधून आणि मग त्यांना अर्पण करू नये. हे ऑस्पिशियस किंवा चांगलं जे आहे ते मानलं जात नाही. त्याच्यानंतर येतं शंख. तर शंख तसं बघितलं जाय तर आपल्या हिंदू धर्मामध्ये त्याची भरपूर मान्यता आहे आणि आपण घरामध्ये शंख ठेवतो किंवा शंख वाजवतो. हे काही जागेंवरती चांगलं मानलं जातं. आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये शंख हे असतंच आपल्या देवार घरामध्ये. पण शंखामधून शिवलिंगवरती पाणी अर्पण करणे किंवा शंख अर्पण करणे हे शिवलिंगावरती चांगलं मानलं जात नाही. आता त्याच्यामागचं रिझन काय आहे तर एक शंखचूड नावाचा राक्षस होता ज्याला शिवानी मारलं होतं. आणखीन तेच एक कारण आहे की शंख किंवा शंखातून शिवलिंगाला पाणी हे चढवलं कधीही जात नाही. हे सगळं अर्पण करताना हेही लक्षात घ्या की फक्त वर्षातून एकदा शिवलिंगला अर्पण करण्याने आपल्या काय डिझायर्स अगदी फुलफिल होतील हे जरुरी नाही आहे. त्याच्यासाठी कर्म हे करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. तर फक्त अर्पण केलं आणि कर्म न करणे हे काही सोल्युशन नाही आहे. त्यामुळे कर्म तर करायचंच आहे. पण जसं की मी म्हटलं की शिवलिंगवरती हे अर्पण करण्याने आपण शिवाला प्रार्थना करतो तर नक्कीच चान्सेस आहेत की देव जे आहे ते आपली प्रार्थना ऐकेल. आणखीन आपल्याला आपले डिझायर्स जे आहेत ते फुलफिल होतील किंवा आपल्याला जे काही हवं असेल, जे काही आपण मागितलेलं असेल ते नक्कीच होईल. पण कर्म हे तेवढेही महत्त्वाचे आहे. तर ह्या होत्या काही गोष्टी ज्या आपण शिवलिंगवरती चढवू नाही किंवा शिवलिंगला ह्या गोष्टी अर्पण करू नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो की काय आपण अर्पण करू शकतो. त्याच्यामध्येही एक जनरिक आपण बोललो, एक काही डिझायर स्पेसिफिक असेल किंवा प्रॉब्लेम स्पेसिफिक असेल तर ते बोलू आणि काय आपण चढवू नाही हेही आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे. आय होप तुम्हाला ह्यातून भरपूर मदत झाली असेल. फरवरीला आपल्याला शिवलिंगला काय अर्पण करायचं आहे आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. आणखीन अशाच काही कॉन्टेंटसाठी, अशाच काही लॉजिकल आणखीन इझी रेमेडीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. हरे कृष्णा.